नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. MH B.Ed CET संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिलं जातं. तर शिक्षक अभियोग्यता परीक्षेला जाता जाता महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात प्रश्न आपण पाहूया. तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम ही या घटकाशी संबंधित आहेत. याच्यामध्ये संदेश, संदेश घेणारा, संदेश देणारा, संदेश वाहक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, संदेश वाहक. कारण का पत्र, दूरध्वनी, फोन आणि टेलिग्राम ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, लक्षात घ्या, माहिती किंवा काही डॉक्युमेंट असतील, फोटो असतील किंवा PDF असतील, तर इतर जे डॉक्युमेंट आहेत ते शेअर करण्याची माध्यमे आहेत, म्हणून त्यांना संदेश वाहक असे म्हटलेले आहे. पर्याय क्रमांक ड बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, लोकसंख्या निर्देशनाचा वापर यासाठी केला जातो. प्रजनन, मृत्यू प्रमाण, स्थलांतर यांच्या वाढीच्या भविष्यकालीन प्रवाहांवर आधारित भविष्यकालीन लोकसंख्या परिवर्तनाचे मापन. ऑप्शन क्रमांक जो ब आहे, तर याच्यामध्ये लोकसंख्या वाढीसंबंधीचा अंदाज सांगणारा शासकीय जनगणना अहवाल, लोकसंख्येवर प्रभाव टाकण्यासाठी प्रगट अप्रगट अशी शासकीय उपाययोजना. त्याच्यानंतर ड ऑप्शन आहे, प्रजनन वाढीचा वेग निर्देशित करणारी लोकसंख्या वाढीची टक्केवारी. तर अशा प्रकारे 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे की लोकसंख्या निर्देशनाचा वापर कशासाठी केला जातो. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. तर याचं महत्त्वाचं कारण आहे की लोकसंख्या निर्देशांक जो प्रामुख्याने लोकसंख्या वाढीचा वेग आणि त्यातील कल दर्शवण्यासाठी वापरला जातो आणि म्हणून या ठिकाणी प्रजनन वाढीचा वेग निर्देशित करणारी लोकसंख्या वाढीची टक्केवारी. तर म्हणून लोकसंख्या निर्देशांचा वापर यासाठी केला जातो. तर याच्यामध्ये प्रजनन वाढीचा वेग आणि निर्देशित करणारी लोकसंख्या जी आहे तर याची टक्केवारी. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा, कोणताही भाग शिकवायला सुरुवात करताना सोप्याकडून कठीणाकडे शिकवित जावे, कठीणाकडून सोप्याकडे शिकवित जावे आणि लक्षात घ्या फक्त सोपा भागच शिकवावा, सर्वात कठीणच भाग शिकवावा. तर यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक अ अचूक उत्तर आहे. कारण का हे अध्यापनाचे मूलभूत सूत्र आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला सोप्या गोष्टी शिकवल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कल्पना आणि त्याचबरोबर संकल्पना असतील, नवीन कन्सेप्ट असतील, तर हे समजून घेणे विद्यार्थ्याला सोपे जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक उत्तर आहे. प्रश्न चौथा, चौकोन शिकविताना आधी चौकोनाची व्याख्या सांगून नंतर त्याच्या एक एक भागाची माहिती देणे. म्हणजेच लक्षात घ्या, सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे, अंशाकडून पूर्णत्वाकडे जाणे. म्हणजे सर्वप्रथम चौकोन शिकवायचा असेल तर याच्यामध्ये सर्वप्रथम व्याख्या सांगितली जाते आणि त्याच्यानंतर एक एक भागाची माहिती देणे. तर याच्यामध्ये जो ऑप्शन आहे प्रश्न क्रमांक जो चौथा आहे, तर याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे असे म्हणतात. तर सर्वप्रथम व्याख्या सांगितली जाते आणि त्याच्यानंतर डिटेल पार्ट, सूक्ष्म पार्ट सांगण्याचं काम भागाची माहिती सांगणे या स्टेटमेंटमधून केलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची बाब यामध्ये अजून जर पाहायला गेलो तर चौकोन ही संपूर्ण स्थूल संकल्पना आहे आणि तिची व्याख्या सांगून त्यातील कोण, बाजू यासारख्या बारकाव्यांची सूक्ष्म माहिती आपण देतो. लक्षात घ्या, म्हणून ही माहिती देणे म्हणजे स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ब आहे तो अचूक पर्याय आहे. प्रश्न पाचवा, याच्यामध्ये मुलांना सरव्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकवणे. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलांना सरव्याजाबद्दल माहिती देताना त्याचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकवणे म्हणजेच काय. तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अज्ञाताकडून ज्ञाताकडे, पूर्णाकडून अंशाकडे जाणे, त्याचबरोबर ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे. तर यामध्ये जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर प्रश्न पाचवा आहे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजेच माहीत असलेल्या गोष्टीकडून जी गोष्ट आपल्याला परिचयाची नाही त्याकडे जाणे म्हणजेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे. म्हणजेच मुलांना सर्वप्रथम लक्षात घ्या, यामध्ये सरव्याज आधीच माहिती ज्ञात आहे अशी आपण ग्राह्य धरूया आणि त्या माहितीचा आधार घेऊन सरव्याजानंतर लक्षात घ्या चक्रवाढ व्याज ही संकल्पना शिकवणे गरजेचे
गरजेचं आहे. म्हणजेच ही नवी संकल्पना आहे चक्रवाढ व्याज, ज्यांना सरळ व्याज जर आपण सिक्वेन्स घेतला तर पहिला सरळ व्याज येतो, त्यामुळे सरळ व्याज मुलांना माहिती असेल, तर त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज आहे. तर ही नवी संकल्पना, नवी गोष्ट शिकवणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजेच माहीत असलेल्या गोष्टीकडून नवी एखादी न माहिती असणाऱ्या विद्यार्थ्यांची संकल्पना असेल तर ती यामध्ये येते. प्रश्न 6वा आहे, शिकविताना उदाहरणाद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकवणे म्हणजे काय? तर शिकवतेवेळी उदाहरणं देऊन नियम किंवा सिद्धांत शिकवणे म्हणजे काय? ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे जाणे, सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे, विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे. तर 6वा प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर आहे विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे. म्हणजेच लक्षात घ्या, यामध्ये आन्सर आपण डिटेलमध्ये पाहू शकता की याला विगमन पद्धत असे देखील म्हणतात, इंडक्टिव्ह मेथड देखील म्हटलं जातं. त्यामध्ये सर्वप्रथम अनेक उदाहरणं दिली जातात आणि त्या उदाहरणातून नियम विद्यार्थ्यांना शिकवला जातो. शिक्षणामध्ये ही देखील पद्धत वापरली जाते. सर्वप्रथम लक्षात घ्या, उदाहरणं दिली जातात, त्याच्यानंतर नियम किंवा सिद्धांत आहे तो शिकवला जातो आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की जो 6वा प्रश्न आहे, तर शेवटी एक नियम किंवा सिद्धांत तयार केला तो उदाहरणातून. म्हणून ऑप्शन क्रमांक ड, विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे, याला असं अध्यापन सूत्र असे म्हणतात. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणते विधान तुम्हाला योग्य वाटते? पहिला आहे, महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे मूल्य विवेक हे उद्दिष्ट असावे. दुसरा प्रश्न आहे, मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुशतः मानव्य शाखांमध्ये शिकवला जातो. मूल्यांशी संबंधित विचार हे महाविद्यालयीन स्तरावर न शिकवता प्राथमिक स्तरापर्यंत मर्यादित ठेवावेत. मूल्यविषयक अभ्यास कोणत्याच अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याची आवश्यकता नाही. तर याच्यामध्ये अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 7वा, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, तर यामध्ये 7वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे ब, मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुशः मानव शाखांमध्ये शिकवला जातो. तर यामध्ये ब प्रश्न आहे, तर यामध्ये ब हे अचूक उत्तर आहे. कारण इतिहास, समाजशास्त्र असेल तर यामध्ये आणि साहित्य यांसारख्या मानव शाखांमध्ये मानवी मूल्ये, नैतिकता आणि समाजहित यांचा सखोल अभ्यास केला जातो. त्यामुळे हा जो मानव शाखांमध्ये मूल्यांशी संबंधित अभ्यास शिकवला जातो. तर म्हणून ऑप्शन क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे. सर्व मूल्य या घटकाशी संबंधित ऑप्शन आहेत, याच्यामध्ये ब हे अधिक महत्त्वाचा ऑप्शन आहे. प्रश्न 8वा, अध्यापन परिणामकारक लक्षात घ्या करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला काय म्हणतात? अध्यापन कौशल्ये, अध्ययन कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये, प्रश्न कौशल्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तर यामध्ये अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला ऑप्शन क्रमांक अ, अध्यापन कौशल्य असतात. कारण का प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकाला स्पष्टीकरण देणे, प्रश्न विचारणे, फळ्याचा वापर करणे, त्याचबरोबर लक्षात घ्या यासारखी विविध अध्यापन कौशल्य आत्मसात करावी लागतात. यालाच ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 9वा पाहू शकता की एखादा सामान्य नियम किंवा सिद्धांत सांगून नंतर उदाहरणं देणे म्हणजे काय? सर्वप्रथम पाहू शकता की एखादा नियम आणि त्याच्यानंतर सिद्धांत सांगून उदाहरणं देणं म्हणजे काय? विशिष्टाकडून सामान्याकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सामान्याकडून विशिष्टाकडे, अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे. तर हे अध्यापन सूत्र आहेत. तर प्रश्न 9वा आहे, तर याचं अचूक उत्तर आहे सामान्याकडून विशिष्टाकडे. तर सर्वप्रथम सामान्य नियम किंवा सिद्धांत सांगायचा आणि त्याच्यानंतर त्याची उदाहरणं सांगणे. तर यामध्येच अजून तुम्हाला सांगायचं झालं तर याला निगमन पद्धत असं देखील म्हणतात आणि याच्यामध्ये आधी नियम किंवा सूत्र सांगितलं जातं आणि नंतर ते पटवून देण्यासाठी विशिष्ट उदाहरणं दिली जातात. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 10वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न तुम्ही पाहू शकता की तुम्ही वर्गात शिकवताना विद्यार्थी लक्ष देत नसतील तर तुम्ही काय कराल? एक आहे, वर्ग सोडून निघून जाल, विद्यार्थ्यांना रागवून त्यांचे लक्ष स्वतःकडे वळवाल, विद्यार्थ्यांना त्यांचे कारण विचारून त्यानुसार उपाययोजना कराल, प्राचार्यांकडे लक्षात घ्या विद्यार्थ्यांची तक्रार कराल. तर या प्रश्नाचं सरळ उत्तर सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना त्यांचे जे बोलण्याचं कारण आहे ते विचारून त्यानुसार उपाययोजन करणे हा अचूक पर्याय आहे.
प्रश्न 11वा, वर्गात शिकवताना एखादा विद्यार्थ्याने तुमची चूक दाखवली असता तुम्ही काय कराल? चूक मान्य करून ती सुधाराल, विद्यार्थ्यांकडे रागाने पाहाल, त्या विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष कराल, विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढाल. तर यामध्ये 11वा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की चूक मान्य करून ती सुधारणे हा महत्त्वाचा पर्याय आहे. त्यामुळे 11वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक अ. कधी-कधी अध्यापनामध्ये बाय मिस्टेकली लक्षात घ्या अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात, म्हणून ऑप्शन क्रमांक अ हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 12वा, छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे सध्याच्या शिक्षण पद्धतीत महत्त्वाचा प्रश्न. छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे सध्याच्या शिक्षण पद्धतीत सर्वोत्कृष्ट आहे, सर्वात वाईट होय, वेळ पाहून वापरण्याचे तंत्र होय, परिणामकारक उपाय, शेवटचा उपाय होय. तर याच्यामध्ये लक्षात घ्या 12 नंबरचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये छडी लागे छमछम हा सर्वात वाईट असणार आहे, कारण का आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये लक्षात घ्या 12वा प्रश्न आहे. तर आधुनिक शिक्षण पद्धती ही बालकेंद्रित आहे. तर याच्यामध्ये शारीरिक शिक्षेला छडीला पूर्णपणे बंदी आहे, कारण का भीतीमुळे मुलांच्या नैसर्गिक विकासामध्ये अडथळा येतो, म्हणून हे सर्वात वाईट आहे. प्रश्न 13, चाचणी परीक्षेत एक विद्यार्थी कॉपी करताना आढळून आल्यास तुम्ही काय कराल? चाचणी परीक्षेत कॉपी करून काही फायदा नाही असे सांगाल, कॉपी फाडून फेकून द्याल, त्याला त्यानंतर भेटण्यास सांगाल, नियमानुसार योग्य ती कार्यवाही कराल. तर चाचणी परीक्षेमध्ये जर कॉपी आढळून आली तर तुम्हाला नियमानुसार योग्य ती कार्यवाही करणे गरजेचं आहे, कारण का कॉपी करणे हा गैरप्रकार आहे. विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी आणि परीक्षेची पारदर्शकता टिकवण्यासाठी नियमानुसार कृती करणे आवश्यक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ड हा अचूक पर्याय आहे. प्रश्न 14वा, जर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या कृती पलीकडची गोष्ट विद्यार्थ्यांस करावयास लावली तर, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या कृती पलीकडची जर गोष्ट करायला लावली तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येईल, विद्यार्थ्यांना शिकण्यास उत्साह येईल, विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याचा उत्साह राहणार नाही, वरीलपैकी काहीही होणार नाही. तर या प्रश्नांपैकी जो 14वा प्रश्न आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, की विद्यार्थ्याच्या कृती पलीकडची जर गोष्ट विद्यार्थ्यांना करावयास लावली तर विद्यार्थ्यांमध्ये निराशा, तणाव व चिंताग्रस्तपणा येऊ शकतं. तर लक्षात घ्या क्षमतेबाहेरचे काम दिल्यास अपयश देखील येते, त्यामुळे विद्यार्थ्यांना ताण, तणाव आणि निराशा देखील येऊ शकतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमतेपलीकडे काम विद्यार्थ्यांना देऊ नये. प्रश्न 15वा, इनसायक्लोपीडिया म्हणजे काय? आयत्या संदर्भाचे पाठ्यपुस्तक, चालू घडामोडीविषयी हस्तपुस्तिका, माहितीचा संदर्भ, स्रोत ग्रंथ, थेसॉरस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, इनसायक्लोपीडिया म्हणजे माहितीचा संदर्भ, स्रोत ग्रंथ होय, कारण का एनसायक्लोपीडिया विश्वकोश असा हा ग्रंथ आहे, ज्यात विविध विषयांची माहिती संकलित केली असते आणि जो संदर्भासाठी वापरला जातो. प्रश्न 16वा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे, म्हणून लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे, म्हणून विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कृतीची व क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे. ब, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहल काढली पाहिजे. क ऑप्शन आहे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूतीची व प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी, आणि ऑप्शन क्रमांक ड वरीलपैकी सर्व बरोबर. तर 16वा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आवश्यक म्हणून विद्यार्थ्यांच्या कृतीची व क्षमतेची माहिती मिळवली पाहिजे, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहल देखील गरजेची आहे, त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतात, आणि त्याच्याबरोबर विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका देखील शिक्षकांनी घेतली पाहिजे. तर हे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड वरीलपैकी सर्व. प्रश्न 17वा, वर्गात सातत्याने प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यास वर्ग संपल्यावर भेटण्यास सांगावे, वर्गातील चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे, स्वतःचं उत्तर शोधण्यास सांगणे, रागावून प्रश्न विचारण्यास मनाई करावी. प्रश्न 17वा जो आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. जर वर्गात सातत्याने प्रश्न विचारणारा विद्यार्थी असेल तर वर्गातील चर्चेत भाग घेण्यास त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. तर हे शिक्षकाचं महत्त्वाचं कारण आहे. जो 17वा प्रश्न आहे, कारण का प्रश्न विचारणे हे जिज्ञासू वृत्तीचे लक्षण आहे, त्यामुळे अशा विद्यार्थ्याला चर्चेत सहभागी करून घेतल्यास त्याच्या विचारांना अधिक चालना मिळते. प्रश्न 18वा, खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू ठरेल?
शिक्षकाने विद्यार्थ्यांत रुची घ्यावी. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. नवनवीन कार्यात प्रोत्साहन द्यावे. शिक्षकाने नवीन परिस्थितीचा स्वीकार करण्यास असमर्थता दर्शवावी. तर शिक्षकाच्या दृष्टीने चुकीचे गैरलागू म्हणजे चुकीचे जे विधान आहे तर यामध्ये ऑप्शन क्रमांक ड लक्षात घ्या. कारण का शिक्षण क्षेत्रामध्ये सतत बदल होत असतात. नवीन तंत्रज्ञान किंवा पद्धती स्वीकारण्यास नकार देणे लक्षात घ्या हे शिक्षकाच्या प्रगतीसाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी चुकीचे आहे. म्हणून याच्यामध्ये गैरलागू म्हणजे चुकीचं विधान आहे ऑप्शन क्रमांक ड. दूर शिक्षण म्हणजे काय? ज्ञान वितरणाचा मार्ग शिक्षण व्यवस्था नव्हे. मुक्त शिक्षण संकल्पनेसारखाच प्रकार. एक घटकीय ज्ञान वितरण करण्याची पद्धत. औपचारिक मूल्यांकनाची यात आवश्यकता नाही. तर दूर शिक्षण म्हणजेच 19वा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे मुक्त शिक्षण संकल्पनेसारखाच हा प्रकार आहे. कारण का लक्षात घ्या प्रश्न 19वा दूर शिक्षण म्हणजे डिस्टन्स लर्निंग हे मुक्त शिक्षणाप्रमाणेच असते, जिथे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात न येता घर बसल्या शिक्षण घेतात. 20वा प्रश्न आहे जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय कराल? त्याची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न कराल. शिकवण्याची पद्धत बदलाल. अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्यांस समज द्याल. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असेच करतात असे म्हणून दुर्लक्ष कराल. 20वा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. कारण का विद्यार्थी अनुपस्थित राहण्यामागे घरगुती परिस्थिती, आर्थिक अडचण किंवा शाळेची भीती असू शकते. आणि कारण या महत्त्वाचं लक्षात घ्या, शाळेमध्ये उपस्थित न राहण्यामागचं कारण समजल्याशिवाय त्यावर कायमस्वरूपी उपाय करता येत नाही. म्हणून त्याची कारणे जाणून ते दूर करण्याचा प्रयत्न करणे हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न 21वा हा प्रश्न वारंवार विचारला जातो. इग्नू हे काय आहे? दूर शिक्षण संकल्पनेवर आधारित आहे. स्त्रियांसाठी आहे. मुख्यतः व्यवसाय प्रधान प्रशिक्षण देण्यासाठी आहे. केंद्रीय विद्यापीठांसाठी अभ्यासक्रम बनवते. 21वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे दूर शिक्षण संकल्पनेवर आधारित इग्नू ही संस्था आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ याला इग्नू असे म्हणतात. तर हे प्रामुख्याने दूरस्थ शिक्षण देण्यासाठी ओळखले जाते. त्यामध्ये एक्सटर्नल एज्युकेशन देखील याला म्हणतात. 22वा प्रश्न डॅश डॅशमुळे शिक्षकाच्या अध्यापनाचा दर्जा वाढतो. तयार नोट्स वाचन केल्याने, स्वतः नोट्स तयार केल्यामुळे, इतर विद्यार्थी शाखांतील उदाहरणे दिल्यामुळे, वर्गात विनोद व गोष्टी सांगितल्यामुळे. तर 22वा प्रश्न आहे तर याच्यामध्ये स्वतः शिक्षकाने जर नोट्स तयार केला, अध्यापनाची तयारी केली तर त्याच्यामुळे शिक्षकाचा अध्यापनाचा दर्जा वाढतो. कारण का जेव्हा शिक्षक स्वतः टिप्पणी काढतो तेव्हा त्याचा विषयाचा सखोल अभ्यास होतो. म्हणून ज्याचा फायदा म्हणजे जो अभ्यास केला जातो त्याचा फायदा शिक्षकाला अध्यापनामध्ये होतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. प्रश्न 23वा उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना शिक्षकांचा दृष्टिकोन डॅश डॅश असावा. वस्तुनिष्ठ, तत्पर, मवाळ किंवा कडक. तर 23वा प्रश्न आहे तर याच्यामध्ये शिक्षकाचा दृष्टिकोन मूल्यमापन करतेवेळी ऑप्शन क्रमांक अ वस्तुनिष्ठ असला पाहिजे. कारण का मूल्यमापन करताना शिक्षकाने आपले वैयक्तिक मत किंवा विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकाचा पूर्वग्रह म्हणजेच काय विचार आहे हे बाजूला ठेवून केवळ उत्तराच्या गुणवत्तेवर आधारित गुण दिले पाहिजेत. विद्यार्थ्यांमध्ये तुलना न करता विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं मूल्यमापन, पेपरचं मूल्यमापन केलं पाहिजे. प्रश्न 24वा शिक्षकाने सहकार्याने अध्ययन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण त्यामुळे विद्यार्थ्यात स्वयं अध्ययनाच्या सवयी विकसित होतात. विद्यार्थी आपल्या अनुभवाच्या व तज्ज्ञतेच्या देवाणघेवाणीतून शिकण्यासाठी प्रवृत्त होतात. विद्यार्थ्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये मदत होते. विद्यार्थ्यांना एखाद्या विषयाबद्दल अधिकृत माहिती मिळवण्यास मदत होते. तर या प्रश्नामध्ये लक्षात घ्या जो महत्त्वाचा प्रश्न आहे 24वा तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. शिक्षकाने सहकार्याने अध्ययन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण का त्याच्यामुळे विद्यार्थी आपल्या अनुभवाच्या व तज्ज्ञतेच्या देवाणघेवाणीतून शिकण्यासाठी प्रवृत्त होतात. तर लक्षात घ्या हा महत्त्वाचा ऑप्शन आहे. कारण का विद्यार्थी समूहामध्ये शिकताना विद्यार्थी एकमेकांच्या चुकांतून शिकतात आणि एकमेकांच्या अनुभवातून जास्त प्रभावीपणे शिकतात. म्हणून सहकार्याने अध्ययन करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि सहकार्याने अध्ययन हे चांगलं अध्ययन देखील म्हटलं जातं. प्रश्न 25वा
शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकांबाबत खालीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? विद्यार्थ्यांनी चुका करू नये म्हणून खबरदारी घेणे, विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजावून सांगणे, विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, विद्यार्थ्यांच्या चुकांबद्दल विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देणे. तर 25वा जो प्रश्न आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब तुम्ही पाहू शकता की याचं अचूक उत्तर आहे आन्सर क्रमांक ब, ऑप्शन क्रमांक ब. विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. तर हा दृष्टिकोन शिक्षकाकडे असला पाहिजे, त्याने स्वीकारला पाहिजे. प्रश्न 26वा, व्याख्यानादरम्यान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचा उद्देश डॅश डॅश. विद्यार्थी लक्ष देतात की नाही हे पाहणे, सर्वाधिक हुशार विद्यार्थी कोण आहे हे पाहणे, विद्यार्थ्यांना विषय समजतो आहे की नाही हे पाहणे, विद्यार्थ्यांना मदत करणे. तर 26वा प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, कारण का व्याख्यानादरम्यान तर यामध्ये अध्यापन करत असताना प्रश्न विचारल्यामुळे शिक्षकाला समजते की विद्यार्थी आपल्यासोबत आहे की नाही किंवा त्यांना किती विषय समजला आहे. तर हे व्याख्यानादरम्यान प्रश्न विचारण्याचा उद्देश असतो. प्रश्न 27वा, मुक्त शिक्षण संस्थेमध्ये औपचारिक शिक्षण जी संस्था आहे ती संस्थेपेक्षा डॅश डॅश आहे. मुक्त शिक्षण संस्थेमध्ये औपचारिक शिक्षण संस्थेपेक्षा डॅश डॅश आहे. मूल्यमापन प्रक्रियेत अधिक लवचिकता असते, मूल्यमापन प्रक्रियेमध्ये कमी लवचिकता असते, मूल्यमापन प्रक्रियेचा अभाव असतो, मूल्यमापन प्रक्रिया तेवढीच लवचिक असते. प्रश्न क्रमांक 27, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, कारण का मुक्त शिक्षण संस्था आणि औपचारिक शिक्षण संस्था तर याच्यामध्ये मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अधिक लवचिकता असते. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 27 जो आहे, कारण का मुक्त शिक्षण संस्थेमध्ये असाइनमेंट, क्रेडिट सिस्टीम आणि परीक्षेच्या वेळा याबाबत औपचारिक शाळांपैकी, औपचारिक म्हणजेच रेग्युलर ज्या शाळा आहेत तर यांच्यापेक्षा जास्त सूट मुक्त शिक्षण संस्थांमध्ये असते, म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न 28वा, आपल्या वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्ण नियोजन करण्यासाठी शिक्षकाने संबंधित अद्ययावत पुस्तके, नियतकालिके यांचा वापर करावा, आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी, स्वतःवरच अवलंबून राहावे, विद्यार्थ्यांकडून प्रत्याभरण मिळवावे. तर 28वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. तर वर्गाध्यापनाचे अधिक नाविन्यपूर्ण नियोजन करण्यासाठी संबंधित अद्ययावत पुस्तके, नियतकालिके यांचा वापर देखील शिक्षकाला करता येणार आहे, कारण का ज्ञानाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी शिक्षकाने सतत नवीन पुस्तकांचे वाचन करणे गरजेचं आहे. 29वा प्रश्न, कोणत्या प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी डॅश डॅश आवश्यक आहे? अधिकाधिक म्हणजेच कोणत्याही प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी काय आवश्यक आहे? अधिकाधिक माहिती मिळवणे, मिळवलेली माहिती अचूक असणे, मिळवलेली माहिती घ्यावयाच्या निर्णयाशी निगडीत असणे, वरीलपैकी सर्व. तर प्रश्न क्रमांक 29 हे याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, कारण का चांगल्या निर्णयासाठी पुरेशी माहिती असली पाहिजे, त्याच्यानंतर मिळवलेली माहिती लक्षात घ्या की अचूक असली पाहिजे आणि त्याचबरोबर या तिन्ही गोष्टी मिळवलेली माहिती घ्यावयाच्या निर्णयाशी निगडीत आहे की नाही, तर या संदर्भातला निर्णय घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. प्रश्न 30वा, टेबलाची लांबी व रुंदी हे डॅश डॅश मापन, तर बुद्धिमत्तेचे मापन हे डॅश डॅश होय. तर लक्षात घ्या, टेबलाची लांबी रुंदी हे कोणतं मापन आहे आणि मापन आणि बुद्धिमत्तेचे मापन हे काय आहे? त्याच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा सापेक्ष, सापेक्ष प्रत्यक्ष, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, सापेक्ष किंवा असापेक्ष. तर याच्यामध्ये टेबलाची लांबी व रुंदी 30वा प्रश्न आहे, तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ अचूक उत्तर आहे, कारण का लक्षात घ्या, टेबलाची लांबी रुंदी प्रत्यक्ष तुम्ही पट्टीने किंवा मीटर टेपने मोजू शकता, म्हणून हे प्रत्यक्ष आहे. तर बुद्धिमत्तेचं मापन आपण कसं करू शकतो, तर हे कशामध्ये येतं? सापेक्षमध्ये येतं, कारण का ही थेट मोजता येत नाही आहे, इतरांच्या तुलनेत किंवा चाचणीच्या गुणांच्या आधारे सापेक्ष पद्धतीने मोजावी लागते, म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. 31वा प्रश्न, मूल्यमापन हे काय आहे? संख्यात्मक, गुणात्मक, संख्यात्मक व गुणात्मक यापेक्षा वेगळे. तर यामध्ये लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे. तर मूल्यमापन केवळ संख्यात्मक नसते, गुणात्मक नसते, तर संख्यात्मक आणि गुणात्मक असे दोन्हीही असते, कारण का मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याला मिळालेले गुण संख्यात्मक आणि त्यांच्यातील कौशल्य किंवा बदललेला स्वभाव गुणात्मक या दोन्हीचा विचार केला जातो, म्हणून ऑप्शन क्रमांक क हे अचूक उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, ही
डॅश डॅश ही प्रक्रिया विद्यार्थी, शिक्षण व शिक्षण प्रक्रिया या सर्वांचे मूल्यमापन करते, तर डॅश डॅशमध्ये फक्त विद्यार्थ्यांचे ठराविक वेळेचे कार्य मापन केले जाते. याच्यामध्ये मूल्यमापन आणि परीक्षा, परीक्षा मूल्यमापन, मूल्यमापन परीक्षा ही विद्यार्थ्यांची शिक्षण व शिक्षण प्रक्रिया या सर्वांचे मूल्यमापन करते. तर 32वा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक अ, मूल्यमापन ही प्रक्रिया विद्यार्थी, शिक्षण, शिक्षण प्रक्रिया या सर्वांचे मूल्यमापन करते. तर परीक्षा जी आहे ती फक्त विद्यार्थ्यांचे ठराविक वेळेचे कार्य मापन केले जाते. तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक अ ही हा जो पर्याय आहे तो अचूक पर्याय आहे. तर अशा प्रकारे बी-एड CET परीक्षेपूर्वी जाता महत्त्वाचे प्रश्न सराव आपण पाहिला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. लवकरच आपण भेटूया नव्या व्हिडिओमध्ये.